मान सन्मान बंधू भगिनी इथे उपस्थित आहेत। आगामी येणारी कल्याण गेल्या 1-2 दिवसात आणि त्या पक्ष संघटनेत माझ्यासोबत असलेले माझे प्रदेशचे सरचिटणीस, प्रदेशचे सचिव, आमच्या नवनिर्वाचित प्रचार प्रमुख माननीय म्हात्रेताई आणि आमचे आधारस्तंभ या जिल्ह्याचे प्रभारी आदरणीय भोसले साहेब, हे सर्व माझे मंडळी, बाहेर सगळे माझे असलेले माझे सगळे अध्यक्ष ब्लॉकचे, सर्व सेलचे या ठिकाणी जिल्हाध्यक्ष पदाधिकारी माझ्यासोबत या ठिकाणी 2 दिवसात मीटिंगला घडामोडी घडण्यासाठी सर्व उपस्थित होते की आगामी येणाऱ्या निवडणूक पक्षांतर्गत घडामोडी या संदर्भात आणि काही आता मंडळी आमच्या पक्षप्रवेश देखील चालू होत आहेत, या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी मी आपणास इथे निमंत्रित केलेलं आहे। ते पक्ष सोडून गेलेले आहेत असो, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत। आज जे काही पक्ष सोडून गेलेले आहेत त्यांना जे इथे पक्षात असलेला मान सन्मान आणि दुसरीकडला असलेला मान सन्मान मग ते मिळाल्याच्या नंतर अशा अनेक मंडळी पुन्हा पक्षाकडे परत आलेले आहेत। काही गेले किंवा नाही गेले, काँग्रेस पक्षाला काही फरक पडत नाही, कारण की एक गेले तरी दुसरे येतात। त्यामुळे आम्ही या ठिकाणी आपणास यासाठी निमंत्रित केलेलं आहोत की एक मी पक्षाचा लहान कार्यकर्ता आहे, परंतु पक्षामुळे जे मला पद दिलं म्हणून आज राजाभाऊ पत्रे या तुमच्या समोर या ठिकाणी जिल्हाध्यक्ष म्हणून उभा आहे। सगळ्या संस्थेमार्फत आम्ही काम करतो, पण महिलांमध्ये खूप नाराजी आहे येणाऱ्या महानगरपालिकेची निवडणूक। गेले 20-25 वर्ष सतत एकच माणसाची शिंदे सेना आणि बीजेपीची सरकार असताना सुद्धा काहीही म्हणजे मूलभूत सुविधेसाठी सुद्धा आजही कल्याण डोंबिवलीकर वंचित आहे। तर आज म्हणजे काही खुलासा करण्यासाठी मी उभी आहे। आमचे काही सहकारी काल त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे पक्ष सोडून गेले। आम्हाला त्यांनी पक्ष सोडला त्याच्या वेदना पण आहेत, पण एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून पक्ष आमची आई माऊली आहे। नक्कीच सांगेल की येणाऱ्या निवडणुकीत आम्ही खूप जोमाने आणि खूप जोरात काम करू। आज तुम्ही बघितलं असेल जे लोक त्यांच्या सोबत गेले त्यानंतर त्वरित आम्ही नवीन कमिटी ही सादर केलेली आहे, म्हणजे काँग्रेस पक्षाला कुठेच कमी नाही। आज आपण बघितलं असेल आपला देश आणि आपलं राज्य हे फक्त संविधानाने चालते आणि संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान आहे। आज सत्ताधारी आपल्या संविधानाची कशी विल्हेवाट लावतायत, त्या सत्तेचा कसा दुरुपयोग करतायत, आज ही आपल्याकडे गोष्ट लक्षात आली असेल। आज जर आपण बघितलं सत्ताधारी भाजपा किंवा इथं महायुती सरकार असेल, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, या सर्वांची एकच इच्छा आहे की विरोधी पक्षच नाही पाहिजे। आज विरोधी पक्ष त्यांनी संपवायला घेतलेला आहे। जर आपण संविधान बघितलं तर संविधानामध्ये जर आपण बघितलं बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की सत्ता पक्ष असतानाही विपक्षही असला पाहिजे। जर आपल्याला या देशामध्ये या राज्यामध्ये जर राज्य करायचं असेल, सत्ता चालवायची असेल तर विरोधक असणं हे फार गरजेचं आहे। पण या सत्ताधाऱ्यांनी आज विरोधक संपवायला घेतलेले आहेत, ही फार मोठी शरमेची बाब आहे। आपण जर बघितलं असेल या देशामध्ये या राज्यामध्ये खासदार गेले, आमदार गेले, माजी मुख्यमंत्री गेले। कल्याण डोंबिवलीमध्ये अशी परिस्थिती आहे की या भाजपा आणि सेनेला यांना स्वतःचा पदाधिकारी मिळत नाहीये। यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि इतर पक्षाचे जे माजी नगरसेवक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांना सगळ्यांना आपल्या बरोबर येऊन त्यांना सत्ता स्थापन करायची आहे। आपणाद्वारे मी त्यांना सांगू इच्छितो की हे जे संविधान आहे हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे आणि काँग्रेस पक्ष हा फक्त संविधान याची रक्षा करण्याकरता आम्ही सर्व आज एकत्र आहोत।
आणि आम्ही आवाहन करतोय की येणाऱ्या काळामध्ये हे महायुती आणि या सत्ताधाऱ्यांना महाविकास आघाडी ही धूळ बांधल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान. सर्वात महत्त्वाचं आता जे गेले ते गेले, म्हणजे आमच्या इथे म्हटलं जातं उडाले ते कावळे, आता राहिले ते आमचे मावळे आहेत आणि ते मावळे कोणी जाणार नाहीत. या महाराष्ट्राचा इतिहास आहे. छत्रपती शिवरायांच्या नंतर छत्रपती संभाजीराजेची हत्या झाल्यानंतर 25 वर्ष बिन नेतृत्वाने कोणी राजा नसताना मराठी लढले आणि दिग्विजय केला त्यांनी. देशभर हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. त्या पद्धतीने आमच्या इकडे सुद्धा प्रत्येक जण मावळा हा ताकदीने लढेल आणि पुन्हा एकदा आमची ताकद आम्ही ते प्रस्थापित करू. आता पुढे युती आघाडी करा. नेमकं या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमध्ये काय चित्र आहे असं तुमचं कोणाबरोबर बोलणं झालंय का? आजच्या तारखेला आम्ही फक्त आमचे 122 कसे उमेदवार होतील त्याच्यासाठी प्रयत्नात होतो आणि सुदैवाने ते झाले. आता काही काही ठिकाणी तर 5-5 लोकांनी अर्ज केले एकेका वॉर्डामध्ये. तर ते केल्यानंतर आमची ताकद आजमावल्यानंतर आम्ही लोकांशी विचार करू की कोणाशी बोलायचं की नाही. पण तूर्त अजून काही सुरुवात केलेली नाही. आम्हाला काही पक्षांकडून आले आहेत, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आहे म्हणा, वंचित आघाडी म्हणा, आणि असे काही लोक आम्हाला अप्रोच झाले आहेत, पण अजून आम्हीच काही चर्चा केलेली नाही. क्रिकेट हा खेळच समजला नाही. आपल्याला आठवत असेल 35-40 वर्षापूर्वी अजित वाडेकरांची टीम आजन्म हरायचो आपण टेस्ट मॅच. काही सिनियर लोक असतील बघा. आणि नंतर जेव्हा आम्ही दिग्विजयाला निघालो ते वर्ल्ड कप पर्यंत आपण पोहोचलो. गावस्कर, वाडेकर ह्या लोकांनी पहिली इंग्लंड ऑस्ट्रेलियाला हरवून आले होते. आता तर कॅप्टनला जर आत्मविश्वास नसेल तर त्याचंच दुर्दैव आहे. आमचं नाही. तुमच्या पक्षाला झिम्बाब्वे असं म्हणत त्यांनी झिम्बाब्वेच्या टीम बरोबर लढून फायदा नाही असं त्यांनी सांगितलं. 11 वर्ष वाया गेले याचं त्यांनी खंत व्यक्त केलेली. आता काय जाताना काय काहीतरी कारण तर दिलंच पाहिजे. तर त्यातलं ते एक कारण होतं आणि आम्ही काय त्याचं सिरियस आणि जनता सुद्धा सिरियस घेत नाही. कारण जनतेला माहिती आहे पळताना काहीतरी कारण द्यायचं, त्यांचं एक दिलं कारण. आता पुढे महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकांमध्ये निवडणुका जाहीर झाल्या आणि तीच कल्याण डोंबिवलीची महानगरपालिकेची निवडणूक. तर इकडचे स्थानिक प्रश्न फार भयंकर आहेत. गेली 25 वर्ष शिवसेना भाजपचं इथे सत्ता राहिली आणि माझ्या अंदाजाप्रमाणे ठाणे रिजनमधलं सर्वात बकाल शहर म्हणून कल्याण डोंबिवलीकडे पाहिलं जातं. मधल्या काळामध्ये आजचे मुख्यमंत्री मागच्या टर्ममध्ये येऊन म्हणाले होते की स्मार्ट सिटीमध्ये कल्याण डोंबिवलीचं नाव आहे आणि त्यासाठी 5,000 कोटी 7,500 कोटी आम्ही दिले आहेत. त्या 7,500 कोटी कुठे गेले आणि ह्या 10 वर्षामध्ये ती स्मार्ट सिटीचं काय झालं? आज ट्रॅफिकची हालत बघा, रस्त्यांची हालत बघा, कचऱ्याची हालत पहा, पाणी प्यायला नाही. अशा वाईट परिस्थितीत इकडची जनता कितपत पडलेली असताना त्या संदर्भात आवाज उठवून त्याच्या विरोधात येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जनजागृती निर्माण हो, यांना याच्या तोंडावरचा बुरखा पाडण्याकरता आम्ही पत्रकार परिषद घेतली. नेमकं बनवत आहेत कारण गेल्या काही दिवसापासून आउटगोईंगच काँग्रेसमध्ये सुरू आहेत. किती उमेदवार तुम्ही आतापर्यंत उमेदवारी अर्ज दिलेले आहेत? काय कसं आहे, ज्या राजकारणामध्ये आणि निसर्गाचा नियम आहे, भरती ओटी होत राहते. काही लोक आम्हाला सोडून गेले, पण आज तुम्ही थोड्या वेळ थांबा, बाहेर किती लोक वेटिंग आहेत की जे काँग्रेसमध्ये इन्कमिंग करण्याकरता मोठ्या प्रमाणात आहेत. आज आम्ही पुऱ्या 122 वॉर्डामध्ये आणि 31 प्रभागामध्ये उमेदवार आम्हाला मिळत आहेत. उद्या परवा पण लास्ट डेटपर्यंत लोक चालू झाले आहेत. आमच्या पक्षातले तर आहेतच आहेत आणि ज्या बाहेरच्या पक्षामध्ये हे लोकसुद्धा ज्यांना शिवसेना, शिंदेसेना आणि भाजपची जी युती झाली आहे त्यामुळे त्या दोन्ही पक्षाची इच्छुक लोक आमच्याकडे येत आहेत. पण अजून आम्ही त्यांच्याबद्दल तितकासा विचार केलेला नाही. पण पहिला आम्हाला 122 आमचे उमेदवार उभे करायचे आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही काम करत आहोत. चिठ्ठी दिली. डोंबिवलीतील काही नगरसेवक गेलेत, काही
पदाधिकाऱ्यांनी सोडले. सचिन पोटेंनी देखील काही दिवसांपूर्वीच पक्ष सोडला. एकंदरीतच इतकं सगळं घडत असताना डॅमेज कंट्रोलसाठी निवडणुकांची वाट पाहत होतं का? कसं होतं, आज त्यांना असं वाटलं होतं की काँग्रेसमध्ये राहिल्याने आपण निवडून येणार नाही. दुर्दैवाची गोष्ट आहे, जर तुम्ही नगरसेवक होता 5 वर्ष काही काम नाही केलं का, म्हणजे तुम्ही फक्त पक्षाच्या जीवावर निवडणुका लढत होता का, की पक्षाच्या जीवावर निवडून येत होता का, हा प्रश्न खराब महत्त्वाचा आहे. त्यांनी काही 5 वर्ष काम केलं नसतं आणि त्या भीतीपोटी ते पळाले आणि आम्ही डॅमेज कंट्रोल करण्याकरता खूप प्रयत्न केले. उदाहरणार्थ सचिन पोटेंनी राजीनामा दिला, आम्ही त्यांना प्रचार प्रमुख केलं. तर त्यांना ठरवलंच आहे त्यांनी जायचं, तर आपण काय करू शकतो, आम्ही त्यांना शुभेच्छा देऊ. सचिन पोटेंच्या त्यावेळेस काँग्रेसने काहीच असे ऍक्शन घेतलेले दिसून आले. त्यांच्याशी जे डोंबिवलीतले काही लोक निघून गेले त्यांच्याशी वैयक्तिक मी आमच्या प्रांताच्या अध्यक्षांचा दूरध्वनीवर संपर्क साधून दिला आणि समजवण्याचा प्रयत्न केला. स्वतः घरी जाऊन, तशी काही गरज नव्हती की त्यांच्या हे करावं. काँग्रेस पक्ष फार जुना आहे आणि आम्ही आज जरी आमचं जर त्यांना वाटत असेल वाईट टाईम आहे, पण आज वाईट टाईम नाही आहे, तर त्यांना जर वाटत असेल तर पुढे येणाऱ्या काळात त्यांना समजेल ना काय त्यांची सचिन पोटेंनी कल्याण डोंबिवली काँग्रेसचे प्रभारी मान्य राजनजी भोसले साहेब यांच्या उपस्थितीमध्ये, तसेच आमचे कल्याण डोंबिवलीचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी, त्यातल्या त्यात आमचे कल्याण डोंबिवलीचे जिल्हाध्यक्ष मान्य राजाभाऊ पाटकर यांच्या मार्गदर्शनात व तसेच आमचे नवीनभाई सिंग यांच्या मार्गदर्शनात आमचे कल्याण डोंबिवलीचे आपचे नेते ठाणे जिल्ह्याचे सचिव अजित सिंग हे आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेत आहेत. आम्ही राजू भोसले साहेबांना विनंती करतो त्यांनी त्यांचा प्रवेश स्वीकारावा. काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा. आणि याचबरोबर आम आदमी पार्टीचे जवळजवळ 50 पदाधिकारी आज कल्याण डोंबिवलीतील 50 पदाधिकारी आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेत आहेत. तरी मी सर्वांची नावे येथे घोषित करत आहे. कृपया सर्वांनी येथे येऊन आपला प्रवेश इथे घ्यावा. सुबोध राम हे ग्रामीणचे आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आहेत. त्यानंतर संदीप तुपे हे विभाग अध्यक्ष आहेत. सुवर्णा तुपे, सुजित सिंह, विपुल सिंह, शहजाद खान, फैजल शेख, अनिल पराड, संदीप घोडके, तुषार दिवार, सविता साळवे, चंद्रमणी प्रसाद, मंगेश शिंगळे, नितीन प्रज्वल नासो, अमित आलोक साळवे, सुमित म्हैसकर, असलामरे, मंगेश साळवे, कुणाल जोगदंड अशी जवळजवळ आम आदमी पार्टीचे जवळजवळ 50 पदाधिकारी आज आमचे अजित सिंग जे सचिव ठाणे जिल्ह्याचे होते त्यांनी आज त्यांच्या नेतृत्वात इथे काँग्रेस पक्षात प्रवेश झाला आहे. आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत.